देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये आताच माननीय अमितभाई शाह यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। शेतकऱ्यांच्या बैलपोळा आता गोड होणार। मुख्यमंत्री म्हणाले नमोचे 2000 रुपये बैलपोळ्याच्या त्या ठिकाणी मुहूर्त लागलेला आहे। त्या या ठिकाणी पाहू शकता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता शेतकऱ्यांसाठी आली आहे। अखेर बैलपोळा सणाच्या मुहूर्तावर सर्व शेतकऱ्यांच्या नमोच्या हप्त्याचे 7वे वितरण इथं होणार आहे। 12 जिल्ह्यामध्येच नमोचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता इथं लवकरच पोळ्यानिमित्त तुमच्या खात्यामध्ये वितरण होणार आहे, कारण की 7व्या हप्त्याची तारीख आता फिक्स करण्यात आली आहे। आता तुम्ही बघू शकता बैलपोळा निमित्त बैलपोळ्याच्या मुहूर्तावर सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी आता पीएम किसान योजनेचा 20व्या हप्त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। मोदीचे पैसे मिळाल्यानंतर नमोचे मिळत असताना असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं, परंतु यावेळेस थोडा आता उलट झाला आहे। शेतकऱ्यांच्या त्यांच्या बँके खात्यावरती इथं जसं की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही, त्यामुळे सरकारने तातडीने बैठक घेतली आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळण्यास आता मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याला आता सुरुवात झाली आहे। तर बघू शकता मी तुम्हाला तारीख देखील सांगतो, परंतु त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा या 12 जिल्ह्यांमध्ये आता वाटप करण्यात असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। 3 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे आता वाटप होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता आता घेतलेला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे असं या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी इथं 2 ऑगस्ट रोजी मिळालेला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये घेतला असेल तर त्यांना हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे, कारण सरकारने असं आत्ताच सांगितलं की जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतील फक्त त्यांना ज्या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र केलं जाणार आहे असं सांगितलंय। भरपूर दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी येणार अशा प्रकारचे सर्व शेतकरी वाट बघत होते, परंतु आज खरोखर नवीन अपडेट या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दल आली आहे। म्हणजेच आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आता महत्त्वाची अपडेट इथं दिली आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली। पाहायला मिळत आहे मोदीचे पैसे पडल्यानंतर नमोचे पैसे कधी पडणार हे शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण होत होता। तर त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी पाहत होते, परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। आता कोणत्या दिवशी त्यांना पैसे मिळणार तर 22 ऑगस्ट, तर या दिवशी यांना पैसे मिळणार आहे। परंतु जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी तुम्हाला तारीख सांगितलेली आहे। पोळ्यानिमित्त 22 ऑगस्ट तुम्हाला या जसं की नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। तर जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका, मी तुम्हाला समोर जिल्ह्यांची यादी सांगतो। तर बघा शेतकरी मित्रांनो, कारण की मुख्यमंत्री साहेबांनी अनेक पत्रकारांची इथं प्रश्न आता मुख्यमंत्र्यांना विचारला या आधीच, जसं की प्रश्न होता म्हणजेच पहिला प्रश्न असा विचारण्यात आला होता म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नेमका कधी इथं सोडला जाणार आहे। तर हाच प्रश्नांचं उत्तर दिलंय। नेमकं तुम्हाला बघायचं आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता नेमकं तुम्ही कधी सोडणार आहे। तर त्यानंतर दुसरा प्रश्न अशा विचारण्यात आला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार का। त्यामध्ये जसं की काही शेतकऱ्यांना इथं पात्र केलं जाणार आहे तर काही शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे। तर यामध्ये काही अटी पात्रता असणार आहे का, तर काही इथं या असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले। याबद्दल सरकारच्या माध्यमातून इथं नवीन अपडेट या ठिकाणी देण्यात आली आहे। म्हणजे शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा असल्याचं या जसं की 13 ते 12 जिल्ह्यांमध्ये ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये खात्यामध्ये दिले जाणार आहे। परंतु कालपासून नवीन बातम्या या ठिकाणी समोर आली आहेत। तर ते म्हणजे आता तुम्हाला इथं पाहायचं आहे नेमकं 3000 मिळणार याबद्दल सरकारची महत्त्वाची इथं बातमी आणि चर्चा इथं सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आठवतच असेल नमो शेतकरी योजनेचा वाढवता हप्ता इथं बातम्यांनुसार 2 ते 3 महिन्याच्या पाठीमागे या ठिकाणी पसरलेला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे 2-3 महिन्याच्या पाठीमागे देखील
आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवणार असं सांगितलं होतं। त्यामुळे कालपासून नवीन बातम्या आता पाहायला इथं मिळत आहे। सुरुवात झाली आहे नमो शेतकरी योजनेचा इथं हप्ता जसा की 2000 रुपये नसून तर इथं 6000 रुपये तुम्हाला मिळणार असं इथं आपल्याला खूप साऱ्या बातम्या आपण पाहिल्या, परंतु त्याचं उत्तर इथं सरकारच्या माध्यमातून नेमकं काय आलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणारच आहे। कारण की बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी 2000 रुपये आहेत का किंवा 6000 रुपये तुम्हाला मिळणार आहे, तर याचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवणार असं या ठिकाणी 2-3 महिन्याच्या पाठीमागे बोलले होते। परंतु शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी, तुम्हाला 2000 रुपये ऐवजी 3000 रुपये नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार आहे। सर्वात मोठी अपडेट इथं समोर आली आहे। तर बघा कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये येणार आहे, तर कान देऊन तुम्हाला ऐकायचं आहे। शुक्रवार 22 ऑगस्ट बैलपोळ्याच्या सणाच्या मुहूर्ताला इथं तुम्हाला फक्त 12 जिल्ह्यांमध्ये इथं पैशाचं नमो शेतकरीचं वितरण इथं बघायला पाहायला मिळणार आहे। तर बघा नमो शेतकरी हप्ता सोडण्याचा आता मुहूर्त लागलाय। शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी नमोचा हप्ता तुमच्या खात्यावरती 2000 रुपये नाहीतर 3000 रुपये तुमच्या सरकारच्या माध्यमातून इथं तुमच्या खात्यावरती वितरण होणार आहे। परंतु सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नसल्याचं देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून समोर आलं आहे। आपल्याला राज्यामध्ये जसं की तुम्हाला माहीतच आहे टोटल 36 जिल्हे आहेत, तर आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे असल्याच्या कारणास्तव राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच काढलेला आणि आपल्या राज्यातील पूर्णपणे नियम वेगळे आहे। तर तुम्ही हे PM किसान योजनेचा आता 20वा हप्ता 2 ऑगस्टला लाभ घेतला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण भारतामध्ये इथं शेतकऱ्यांच्या PM किसान योजनेचे 28 इथं राज्यांमध्ये या ठिकाणी पैसे इथं हप्त्याचं वितरण त्यांना झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहे। 2 ऑगस्ट केंद्र सरकारच्या जसं की PM किसान योजनेचा कोणताही नियम नाही हे तुम्हाला लक्षात इथं असेलच, परंतु शेतकरी जे काही योजना असते तर राज्य सहकारी आणि त्यामुळे राज्य सरकारने नियम वेगळे आता लावलेले आहे। महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। बघा तुम्हाला वाटत असेल PM किसान योजनेचे 2000 आले म्हणून नमोचे पण आम्हाला इथं बैलपोळ्या निमित्त बँकेत इथं पैसे येतील, अजिबात नाही। तर सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तर बघा तुम्हाला शेतकऱ्यांसाठी नवीन नियम आणि इथं नवीन अटी इथं लागू करण्यात आल्या। कोणते ते नवीन नियम आणि अटी इथं शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आले आहे हे तुम्हाला सांगतो। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये काही बँकांची लिस्ट देखील सांगितलेली आहे, तर त्या ठराविक बँकेमध्ये जे पैसे येणार आहे। पहिली बँक इथे सांगण्यात आली HDFC बँक, ही खासगी बँक आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी खातं उघडलंय। त्यामुळे HDFC बँकेमध्ये जर तुमचं नमो शेतकरी योजनेला तुम्ही या ठिकाणी आता बँक पासबुकची झेरॉक्स दिलं असेल तर तुमच्यासाठी बँकेचं तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी बैलपोळ्याच्या दिवशी नमो शेतकरी योजनेचे पैसे देण्यासाठी ऑर्डर मिळाला आहे। तर बघा तुमची या बँकेसाठी तुम्ही झेरॉक्स तुम्हाला द्यायचा आहे। ठराविक बँकेंनाच यामध्ये जसं की प्राधान्य देण्यात आले आहे। बँकेमध्ये आता तुम्हाला सुद्धा यामध्ये रिजेक्ट सुद्धा पैशाचं करण्यात येणार आहे। कारण सुद्धा सरकारने सांगितलं की कारण अनेक बँकेंचे जसं की ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, तर जसं की तुमचे बँक यामध्ये आहे का, तुमच्या बँकेतून इथं नमो शेतकरी योजनेसाठी चालणार आहे का, तर या बँकेमध्ये जर का तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्हाला खरोखर पैसे येणार आहे का, तर पुढचं बँक सांगण्यात आलेलं आहे कोटक महिंद्रा बँक। जर शेतकरी जसं की शेतकऱ्यांना स्वतः कर्जदारी घेण्यासाठी आणि कर्ज काढण्यासाठी या बँकेमधून इथं कर्ज घेतलं आणि या बँकेमध्ये खातं काढलं आहे, या बँकेला नमो शेतकरी योजनेसाठी आता प्राधान्य देण्यात आलं आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आलेली आहे बँक ऑफ बडोदा। तर बघा सेंट्रल गव्हर्नमेंट बँक ऑफ बडोदा हे सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेच्या मागण्यावेळी इथं सुद्धा 6व्या हप्त्याचे पैसे या कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया तर या बँकेमध्ये जसं की प्राधान्य देण्यात आलेलं होतं, तर बँक ऑफ बडोदा या बँकेला सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता प्राधान्य देण्यात आलं आहे। त्यानंतर बघा पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा झाल्यानंतर पुढची बँक सांगण्यात आलेली आहे, तर जसं की कोटक महिंद्रा बँक झाली ती आणि आपल्या आता जसं की पोस्ट पेमेंट बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक सुद्धा आपण त्याला म्हणत असतो। तर बघा इथं आधार कार्ड लिंक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये पैसे देखील इथं नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जाणार आहे। त्यानंतर सर्व बँकांमध्ये DBT मार्फतच पैसे इथे टाकले जाणार आहे। पुढच्या बँकेला जसं की मी तुम्हाला सांगितलं त्या सर्व बँकांच्या लिस्टमध्ये एखादी जर का बँक इथं सुटली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तर बघा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। फक्त 12 जिल्ह्यांमध्ये हे डायरेक्ट DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर इथे हे पैसे केले जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे। त्यामुळे 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकाच दिवशी एकत्र पैसे येत असताना त्यामुळे टप्प्याटप्प्यांमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहे। तर या ठिकाणी आपण 12 जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा पाहू शकणार आहे। तर बघा मी तुम्हाला बँकेची लिस्ट सुद्धा सांगतो, त्यानंतर जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सांगतो। सर्वात पहिलं बँक आहे युनियन बँक, कॅनरा बँक आणि त्यानंतर कोटक
कोटक महिंद्रा बँक या सर्वात पहिले जसं की मी तुम्हाला बँकांची लिस्ट देखील सांगितलं, तर या बँकेमध्ये जर का तुम्ही खातं काढलं असेल तर आधार कार्ड लिंक करून घेणे इथं अत्यंत गरजेचे असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचे 3 ते 4 बँक आहे, म्हणजे यामध्ये जवळपास 99% शेतकऱ्यांनी खातं उघडलं आहे. म्हणजे ह्या बँकेचं नाव काय तर बघा, बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट पेमेंट बँक, तर त्यानंतर झालं की जसं की ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, मी तुम्हाला सर्व बँकेची नावं सांगितलेली आहे. तर जसं की पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक, तर या सर्व बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा जसं की या 12 जिल्ह्यांमध्ये आणि या सर्व बँकांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट सांगतो. तर बघा, तुमचा जिल्हा लिस्टमध्ये आहे काय हे तुम्हाला नक्की पाहायचं आहे. तर बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट सांगतो. वाशिम दुसरा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलेला, अकोला, बुलढाणा, बीड, लातूर, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी, उस्मानाबाद, गडचिरोली अशा प्रकारच्या जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी येण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.